जगभर इंधन संकटाची धग वाढते। इराणमधील युद्धामुळे गॅस आणि पेट्रोलचे दर वाढले आहेत। काही ठिकाणी गॅस सिलेंडरचा तुटवडा जाणवतोय। हॉटेल्स बंद पडतायत। अन्य छत्रांवरही त्याचा परिणाम दिसतोय। पण या संकटाच्या काळात महाराष्ट्रातलं एक ठिकाण पूर्ण देशासाठी आदर्श ठरतंय। कारण गॅसची टंचाई असताना दररोज 50,000 भाविकांसाठी महाप्रसाद अखंड सुरू आहे। हे ठिकाण म्हणजे श्री गजानन महाराज संस्थान शेगाव। नेमकं कसं शक्य होतं हे चला समजून घेऊयात शेगावच्या आत्मनिर्भर मॉडेलची ही प्रेरणादायी कहाणी। नमस्कार, मी विहंग ठाकूर। सध्या जगभरात इंधन संकटाची परिस्थिती निर्माण झाली आहे। मध्य पूर्वेतील तणाव आणि इराण परिसरातील संघर्षामुळे कमर्शियल LPG गॅसचा तुटवडा निर्माण झाला। त्याचा परिणाम भारतातही जाणवत आहे। व्यावसायिक गॅस सिलेंडरचा तुटवडा निर्माण झालाय। अनेक हॉटेल्स आणि अन्य छत्रांना मोठा फटका बसतोय। काही ठिकाणी सेवा बंद झाली आहे, तर काही ठिकाणी खर्च कमी करावा लागतोय। मात्र महाराष्ट्रातील शेगाव येथे चित्र पूर्णपणे वेगळं आहे। इथे भक्तांची सेवा अखंड सुरू आहे। दररोज हजारो भाविक गजानन महाराजांच्या दर्शनासाठी येतात आणि दररोज तब्बल 50,000 भाविकांना पोटभर महाप्रसाद दिला जातोय, तेही कोणत्याही अडथळ्याशिवाय। या अखंड सेवेचं खरं रहस्य आहे संस्थानाचं मास्टर किचन। संस्थानाने अनेक वर्षापूर्वीच भविष्याचा विचार करून पर्यायी ऊर्जेचा वापर सुरू केला। आज इथे तब्बल 70% स्वयंपाक सौर ऊर्जेवर केला जातो। मंदिराच्या परिसरात बसवलेल्या अत्याधुनिक सोलर सिस्टीम आणि स्टीम बॉयलरच्या मदतीने मोठ्या प्रमाणावर अन्न शिजवलं जातं। या किचनच्या छतावर मोठ्या प्रमाणावर सोलर पॅनल्स बसवले आहेत। यातून तयार होणाऱ्या ऊर्जेच्या मदतीने मोठमोठ्या स्टीम बॉयलरमध्ये महाप्रसाद तयार केला जातो। उर्वरित 30% स्वयंपाक पारंपरिक लाकडावर केला जातोय, त्यामुळे गॅसवर अवलंबून राहण्याची गरज उरत नाही। या व्यवस्थेमुळे दररोज हजारो भाविकांना गरम आणि स्वादिष्ट महाप्रसाद दिला जातो। भक्तांच्या मते ही सेवा म्हणजे अमृतासारखी आहे। संस्थानाचं अनुशासन, स्वच्छता आणि नियोजन यामुळेच हे शक्य होतंय। आज जगभरात इंधन संकटाचा सामना करावा लागतोय। असं असताना शेगाव संस्थानने आधीपासूनच सौर ऊर्जेचा प्रभावी वापर करून एक नवा आदर्श निर्माण केलाय। ही केवळ महाप्रसादाची सेवा नाही, तर आत्मनिर्भरतेचा आणि दूरदृष्टीचा संदेश आहे। इंधन संकटाच्या काळातही दररोज 50,000 भाविकांना महाप्रसाद देणारी ही व्यवस्था देशातील इतर मंदिरांसाठी आणि मोठ्या संस्थानांसाठीही एक प्रेरणादायी मॉडेल ठरू शकते। कारण योग्य नियोजन आणि पर्यायी ऊर्जेचा वापर केला तर मोठ्या संकटांनाही संधीत बदलता येतं। याविषयी तुमचं मत काय ते कमेंटमध्ये लिहा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा।